वा माऊली बाबा. देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फटा बाधिकेचा. गोड प्रमाण घेतला आमच्या महाराजांनी. हो, आपला जन्म कशासाठी? भगवंतांना हा देह दिलाय कशासाठी? तर भगवंताच्या नामचिंतनासाठी. पण खरं काय ना, काय भाऊ चालणार आहे तुम्ही? बर वा भाऊ निघा रे आप. हे कोणातरी मालेगावમાં दुकान इकरेल ना, त्याच ना आत्मा सौदा आहे. खरंच सगळ्या मायांना सगळ्या बहिणींना पाया पडून विनंती असेल. सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्यावर आहे लेकरं चांगले घडवणं. पोरांना सुरुवातीला घरून निघतानाच सांगायचं, बाबा आपला गावामा कीर्तन आहे, कीर्तन ऐकायला जाणं पडेन. आणि कीर्तन ऐकायला ना ते शांत वारबत जॉय करतेनच सांगितले ओले क्रेशले. बोलू नका कीर्तनमा बसशी ते शांत बस जो हाय द्यायला सांगितले ना बहिणीसोन. काय ना, सुरुवातीला सांगितलं आई बापांचे संस्कार चांगले तर लेकरी चांगले घडतस. लेकरं चांगलं घडतस, नाही तर मग आज ना सण तुमले माहीतच शे. संस्कार चांगला होते ते कीर्तन लई बटते नसतील ते मग जीना अगर जरुरी आहे तो पिना बहुत जरुरी आहे. कोणी कोणाशी बोलू नका 2 मिनिटासाठी. महाराजांनी प्रमाण घेतलं देवी तिला देह भजन गोमटा, नाही का? हा देह आहे ना भगवंतानं तुम्हा आपल्याला नामचिंतनासाठी दिलेला आहे. पण आपण त्याचा उपयोग जरा वेगळ्या पद्धतीने करायलो. आपण त्याचा उपयोग जरा वेगळ्या पद्धतीने करतोय. खरं तर आपल्याला जन्म भेटलाही कशासाठी, आपण आलोय कशासाठी हेच विसरलोय. म्हणून आपण चुकीचे कामं करतोय. आपला जन्म आहे कशासाठी मला सांगायला आवडेल. ज्या कामासाठी आपण आलोय त्या कामाचाच आपल्याला विसर पडलाय, त्या कामच आपण उकलोय महाराज. फॉर एक्झाम्पल सांगेल, लक्षपूर्वक आहे का? एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते काहोदनी रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले आज त्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही या. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे टाकी बस बाजार करणं काय एवढं सोपं शका. पण ती बहीण काय ऐके नाही. बाजारले मीच जासू. तू म्हणे ऐक ना. म्हणे सकाळी बाजारले मीच जासू. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही. पण बायको ऐकायला तयार नाही. आणि सांगू का तुमले, बाईने जर ठरायली ना माऊली बाबा, दादासाहेब, योगेश बाबा, नाना बाबा, बाईने जर ठरायली ना आज मला माहेरले जाणं शे, तर ते आपला काहीच विलास चालत नाही. काय मत आहे तुम्हाला? बाईना पुढे माणूस ना शहाणपणा चालत नाही. ती बाईने सांग म्हणे बाजारले तुम्ही रोज जातास, दर हप्ताला तुम्ही जातास, हा उद्या मी जाईन म्हणे बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही, मला शहाणपणा शिकणं का मी बरोबर करलीस म्हणे. बाईनं ठराव आणि सांगस मी प्रत्येक कीर्तन माही सांगा ना, आवडच मला दृष्टांत सांगा का की 3 लोक असं राहतच, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. विनेकरी बाबा खरं आहे ना, खरं आहे ना? तुमल्यात मनात जास्त अनुभव येतो. 3 लोकांना हात टेकावा लागतो, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. बालहाट नातूना तरीशी जर तुम्ही चौकमा निघ्यात, तुम्हाला किसामा 1 रुपया नका राहू द्या, नाईट ड्रेस राहू द्या किंवा तुम्हाला धोतर राहू द्या, किसामा 1 रुपया नाही शे. आणि फिरता फिरता नातून जर लक्ष चालणार की दुकानवर, आणि नातूने जर आजोबाला सांगा बाबा माल वेपरने पुढीली देऊ, तो आजोबा सांगत भाऊ मन किसामा काहीच नाही रे. माल नको सांगू रे पुढीली दे नाही ते मी लोई पडसू बर वो. म्हणजे तुमच्या खिशात रुपया नाही तरी तुम्हाला पुढी घेऊन द्यायची, बरोबर आहे ना? बालहाट. आता स्त्रीहाट, बाईनं हट्ट केल्याच्या नंतर माणसाला पुरवावा लागतो. बालहाट. आता स्त्रीहाट. स्त्रीहाट कितला राज सांगू का तुमले? ज्या दिन बाईने ठरावं माले माहेरले जाणं शे, तुम्ही जर कितल्या विरावण्या करा देख म्हणे डबल शिफ्ट चालू शे, एवढा 8 दिन थांब, पुढला आठवडामा जायचो. जर शेतकरी होते ना देख जेमतेम कापूस वेचायला मजूर भेटेल शे, कापूस वेचणी करले मग जायचो. का बरं आजच जासू ना. एखादा माणूस संतापमा 2-4 कानमध्ये देस तरी मन माय बुचडा घाला आणि एक सांगत बाळाला पैसा दे द्या आणि तुमले देणं पडतस, विलाज नाही शे, बरोबर आहे ना? बालहाट, स्त्रीहाट. आता राहिला जोगहाट. एखाद्या साधूनं जर ठरवलं तुमच्याकडनं काहीतरी दक्षिणा घ्यायची आणि तो घेतोच. पहिले त्या पेटीवाला बाबा फिरत, पेटी वाजणारा तो बाबा फिरत असताना एका उंच ओट्याचं घर होतं गलीमध्ये. त्या बाबाने त्या दारात जायच्या आधी त्या माणसानं घर मालकानं असं रागात बघितलं ना, इथला राग मध्ये किरांता की साधूने आपला पण काही मागायला नाही पाहिजे बा, इथला राग मध्ये किरांता. आणि साधू नेमका त्यानं अंगण माग्या, तो भाऊ राग मध्ये किरांता. साधू बाबा त्यानं अंगण मा जाईन सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. ते माल सांगा मनोज बाबा, जर तो कितला बी डोळ्यात ताने होईन आणि तो साधू जर त्याला दिलदार म्हण राही ना, त्याला नीच बनायला चालेल का बाबा? हा भैया आप तो बहुत दिलदार दिख रहे हो भैया. आते त्याने थोड़ी स्माइल दी, आशी दी ना. पूरा मालेगांव घूम के आया भैया, किसी के घर की चाय नहीं पी, तू बहुत दिलदार दिखता है यार, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. आते दिलदार म्हणे मग कब्बर चहा पाजाल काय कंटाळा करा ना, या म्हणे बाबा. बाबा बस ना, मग बाबा सुरू कर भैया तू तो बहुत दिलदार है पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. आणि प्रत्येक माणूसले असं वाटस
आपले कोणतर फसाड राही ना, बरोबर आहे ना. भले आपला का दुसरा ना जागा मग पाया ये ना, तरी आपल्या असं वाटत म्हणे फुटभर जागा तर ती आटकी गई भाऊ. म्हणजे स्वतःना डोळ्यामानं कचरा स्वतःला कधी दिखत नाही, बरोबर आहे ना. प्रत्येकाला असं वाटतं की माझे मला फसवताय. हो, काय ते बोलायला तोंडात चावताना जाऊ द्या महाराज, आमना सगळा साहेब बट्टान नीच येतं. बाकी ना त्या इथलं उघडं सांगता, आमना अख्खं गाव नीच आहे महाराज. भाऊ त्याच गावना तू बी होईणार आहे. अख्खं गाव जर नीच आहे, तू एकला कसं काय चांगला राहू शकत, तू बी नीचच रे. हा भैया तू बहुत दिलदार दिखता, तुझे तेरे ही लोक फसत. हो बाबा कर हो भाई, आमना तुझी नीच येतच. आता बाबाला चान्स भेटी घ्या. आणि तुमले सांगू का, या काका बाबा असले या भाऊ असले तरी थोडं त्यातले पसाडायला टाइम लागत. पण या बहिणीसले ते तवयच, या तवय 2-4 हातला गहू बाजरी जेवण ते काढीन दी देतीच. इसले फक्त इथलंच सांगतात, त्या ताई तुझी तब्येत अशी होऊन गेलेली. हा हो माय, मागला पाडा मा मजा नाही होतो तर पोल काय बी दिला हो घ्या. हो माय मना घर मा एक साधू हो ना, मी घर नाही होतो म्हणे सगळी भाऊजाई मन भाऊजाई इथली दांडगी आहे ना, मन मा एक 3 एक बन जाते ना आवडीशी. 3 दावखोडच्या मोठ टाकेले. तो साधू फिरी घ्या त्याच तो सांगी घ्या मन भाऊजाई म्हणे भैया ताई बाई तुला कोणीतरी करणी करून दिली म्हणून तुझी तब्येत अशी होते. मी गहू मन भाऊजाई मन वहिनी रडायला लागली. म्हणे महाराज म्हणतं काय वहिनी. म्हणे भाऊ एक बाबा येलो होता म्हणतं, मग म्हणे मला सांग्या तुमले करणी कर दिनी म्हणे, त्यामुळे तुमने तब्येत अशी वर. आणि म्हणतो वहीन जीव 3 खुर्च्या मोठा केलेत ना, तुला कोण करणी करणारा सुद्धा मर जाईन तुला केसले. आते ना शेत्या 9x9 ना बितडा, पहिले 4x4 ना, पहिले डायरेक्ट 14 ना बांधकाम. असं चालेल का. त्या बी येत का आता, त्या बी येत आडे. हां त्या बी येत असं आहे का. मग किडा पडतीनच मग विठ्ठल. खरं तर ज्यांनी मला खरा आग्रह केलेला ते म्हणजे आमचे माऊली बाबा. मी नाही का चोपदार बाबा मागे सारखा तुम्ही मला दिखणार नाही. त्या ज्या माणूसनी वका दिना त्यानं नाव इजरी घेऊ. मी माऊली बाबांचा खूप आग्रह होता की महाराज तुम्ही आले पाहिजे. हो, आणि आल्याच्या नंतर खरंच समाधान वाटतंय. आता त्या साधू बाबांना सांगितलं की भैया बहुत दिलदार हो पर आपको अपने ही लोक फसाते हैं. माणसाला पटलं. तोपर्यंत चहा वगैरे होते, चहा झाली. चहा प्यायच्या आधीच तो माणूस म्हणतो भैया पूरा मालेगांव घूम के आया, किसी के घर का 1 रुपया नहीं लिया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिख रहा है भैया, तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है, बोलो ना बाबा क्या चाहिए. कछु नहीं बेटा, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे हैं और परिक्रमा लगाने वाले साधू को भोजन देना है, क्या तू दिल से भोजन देना चाहेगा. आता आपले शेतकरीला असं वाटत की चला भोजन देणं जेवण देणं का इथलं विशेष का घर मग आपलं धान्य पडेल रास. आदलं 2 आदलं गहू दही टाक सूद करणे, तोरणी दाय देवाय जाईन. हो, आणि मोदी साहेबच ना उपकार आहेत, तांदूळ देवाय जातील. हो तांदूळच ना इथला नेतात पीठ जायचे ना. म्हणे एक क्लिप चांगली व्हायरल व्हायची ती. तांदूळच ना इथला नेतात पीठ जायले नाही ते पहिले तांदूळ खावायला भेटत नाही. खरं आहे का नाही मायासून. तांदूळ खावायला भेटत नाही, तांदूळ ना इथला नेतात होता ना. जर पाहुणा येत ना घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत, खिचडी खोटी नको जाऊ बा. हो इतका तू टोडा होता तांदूळच ना. पाहुणा जर येते पाहुणाच मग घरनं एकच सदस्य बसाडणं पडे, खुटाल नाही पाहिजे, कमी नाही पडायला पाहिजे, ते पाहुणाच समोर इज्जत जाईन. इतका तू टोडा होता तांदूळच ना. आते मोदी साहेबच इथला नेतात पेट टाका ना. संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी का असा जीव करत झोपा रे. ओ भाऊ गोदडले अरे वो म्हणा बाप, आई बहिणी आज बी खिचडी दळकाय रे वो म्हणा बाप. इथला नेतात पीठ जायला ते खिचडी ना. हो आणि या बहिणीच नाही पुरा 10 मदरेले ना. संध्याकाळी वहिनी का असा नवरा खुर्चीवर कॉटवर बसेल राह ना का. संध्याकाळी माय हो इथलं काय थंड वातावरण, माय बी कंबर बी भयान दुखी राह ना, डोकं बी दुखी राह ना. का माय खिचडी टाक देऊ माय. आणि मायतून खिचडी परत आधी बडा चांगला पुरी लदलद उई घ्यात. मस्त भाजी भाकर बी खावडा जावा बहिणी सोन. आई खिचडीने बोलतो ओर करणं लायचे. चांगलं खावडा जावा. पहिला म्हातारा आडे बसेले टोपीवाला बाबा 8 विषयतच. हो या तुम्ही नाही हो, तुमल्या नुसतं टोपी आहेत फक्त. म्हाताराडी म्हणता तुमले. हां मनसारखाल म्हणताय म्हातारा. पहिला म्हातारासना म्हाताऱ्या दुपारले जर कधी भाजी सरी जायले भूक लागली ना तर पहिल्या माया पोरसले ना आया असं वेफर लिहिले भाऊ, मॅगी बनायले भाऊ, असं नाही होतं. भाजी सरी गई ना मग भाकरना काला पोई ना काला मोठ द्यावा ना, त्यावर तेल टाक द्यावा ना, गुई टाक द्यावा ना, खाय भाऊ गुई तेल ना काला. असा दांडगाला म्हातारा राहत. हो गलीमा दार मा असं ते दर्जास मासा दगडे पडेल राहत, 5-5, 10-10 क्विंटलना दगडे राहत. असा उचलीन मागे फेक देत पहिला म्हातारा. हो खावायला चांगलं होतं. आऊत ना बैल जर चाले नाही ना एकच गुमा मग बसाट देत असा म्हातारा होता. आता आम्हाला दोंडायचा मग 23 वर्षना पोऱ्या हात मुडीच्या पाटा गुंडाईशनी गाय मग 8 काहीशनी फिर राहता.
म्हणतो काय रे बावड्या काय वगैरे म्हणे हात मुडी घ्या म्हणे महाराज. म्हणतो कस काय रे भाऊ. काय नाही म्हणे महाराज मला बकरीने गोमाल दे ना म्हणे. अत्नी अण्णा गंदा मार तुम्ही गंदा बकरीने गोमाल दे ना हात मोडली ना तुम्ही वायबारनी. हा खावाले चांगलं राहिने महाराज. हो खावाले बी चांगलं तुम्ही चांगलं खावडत जा बहिणीचं नाही बंदच करते माय म्हण का डोकं दुखी ना हात पाय बी गैल गैलच्या खिचडी टाक देऊ माय. आपल्याला असं वाटतं जर साधूंना भोजन द्यायचं घरातच कणिका पीठ आहे आपण ते पीठ देऊन टाकू डाळ आहे डाळ देऊन टाकू तांदूळ घरचे आहे तर म्हणून देऊन टाकू. म्हणजे बाबा कोई बात नाही हम साधू को भोजन देने के लिए तैयार है. पण एक शब्द बाबाला विचारावं जेवणामध्ये काय द्यायचंय. बाबा आप भोजन में क्या पाओगे. बाबा म्हणे काय नाही भाऊ गावरान तूपना 2 डबा लिदे म्हणे. ओ आप्पा गावरान तूपनो डबा मन बापनी मला गावरान तूप द काढा नाही तू अक्का 2 डबा मागरा ना काकाऊ म्हणा ते पगारी येऊन पहिले सरी जातात तुला गावरान तूपना 2 डबा लया ना कता येईल. साधू बाबाला माहिती आहे हा काय आपण मागितल्याच्या नंतर देणार नाही पण हुशारी ना अजून भैया तेरे हिसाब से तुझे जो देना है वो दे दे. मग बोले घर में जा और तुझे जो देना है वो कागज में लिपट केला. मग कागद मा बांधीस नाही तू 21 रुपया 51 रुपयाला येस आणि त्या साधू बाबांपुढे ठीक आहे. साधू बाबाला मी माहिती आहे 51 पुढे कुदाव नाही हुशार राहतं त्या लोक तोंड की समजी जातात हा कितला किडा पाडीन बा असं. ते 51 रुपये बांधलेले साधूला माहिती 51च्या पुढे हा जाणार नाही. साधू बाबा हुशार आहे. साधू बाबा म्हणतो भैया अरे साधु लोगों को भोजन देना है इसमें तो एक साधु भी नहीं भोजन पा सकेगा भैया. और कुछ बांध केला. साधू एवढा हुशार असतो त्याच्या कमंडलूमध्ये 11 रुपये काढतो 21 रुपये काढतो त्याच्यामध्ये ना रुद्राक्ष ठेवतो आणि त्या कागदामध्ये लिपटून म्हणजे बांधून त्या भावाच्या हातात देतो. मग त्याला लाज वाटत आपण ती 51 टिएल येतच साधूने आपली 21 दिदी ना माको कागद घर मला जास कमीत कमी 101 रुपयाला येस मग कागद मा. आता मला सांगा ज्या साधूले च्या पाजाने सुद्धा इच्छा होती नाही तो साधू 101 रुपया उपाड लई घ्या ना. डॉक्टर साहेब बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो हे मला सिद्ध करायचं होतं. आणि इथं बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला का होता तुम्ही रोज बाजाराला जाता म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही पण बायको ऐकायला तयार नाही. नवरा म्हणे ठीक आहे तू ऐकणार नाही पण उद्या बाजाराला जाय पण बाजाराला गेल्याच्या नंतर बाजार करून आली का घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधणार शेतात म्हणले मी तुझी वाट तिथंच बघेल. आता बाई बाजाराला सकाळी निघाली आंघोळ वगैरे केलं नवरा शेतात निघाला बाई बाजाराला गेली. बाजाराला गेल्याच्या नंतर इथं आता गाडीमध्ये बसायचे. आता तुम्ही मालेगावचे आहात प्रॉपर म्हणून मालेगावमध्ये बाजार आहे म्हणून तुम्हाला काय अडचण नाही पण ती खेड्यावरची बाई होती आणि तिला मालेगावला बाजाराला यायचं होतं. आता गाडीमध्ये बसली गाडीवाल्याला विचारलं दादा भाडं किती आहे म्हणला 20 रुपये. 100 रुपये घेतलेले घरून 20 रुपये भाड्यामध्ये खर्च झाले. बाईकडे राहिले किती माया हो 80 रुपये. 80 रुपये उरले. आता बाई जशी का गाडीमधनं उतरली पहिली दुकान आता सीझन चालूही झाले ते पहिली दुकान होती बाशिंगाची. बाशिंगाची दुकान देखील बाईना मन मावून मायो म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायचे म्हणे मी बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगात दिले होते म्हणे. आता बाईनं बाशिंगवाल्याला विचारलं दादा बाशिंग कसं रे दिलं म्हणला 30 रुपयाला एक. 30 रुपयाचं बाशिंग घेतलं. बाईकडे राहिले किती हो काका 50 रुपये. अजून मनमा विचारून माय म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायला मन नवरानं बी दाखल पण व्हायला त्यासले बी एक लिहिले होते म्हणे. आता नवरान करता बी एकली ना बाई पण कितला राहणार 20 रुपये भाडं पाहिजे होतं. भाडं खर्च करीन बाई घर घर जावं नंतर मग बाईनं मन मावून का दाखल पण लगीन व्हायच्या बाशिंग बांधेन मी कशी दिकून काय दिकू म्हणे. मग बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही बाई अगोदर बाशिंग बांधते मग स्वयंपाकाला बसती. आता बाई बाशिंग बांधलं आणि स्वयंपाकाला बसली. स्वयंपाकाला बसल्याच्या नंतर पीठ मळते बाई पीठ मळते बाई आणि बाई मी पीठ मळत असताना अशी मागं पुढे हालते काकू खरं आहे ना. पीठ मळायला टाइमले बाई मागं पुढे हालस ना बाया काहीच सांगते नाही मानच्या म्हण रा ना तुमना परिसर मग तुमना आगे होते. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हालते. बाई मागं पुढे हालत होती पण ते बांधलेलं बाशिंग आणि त्या बाशिंगाच्या कडे जरा जोरात हालत होते. बाई मनातल्या मनात होती माय मनातल्या मनात म्हणत होती माय मी काय मजा आणती की राहणू. त्या बाशिंगाकडे आल्यात पीठ मळता मळता आई बहीण मन 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 खुश होय माय मी काय मजा आणती की राहणू. माय मी काय मजा आणती की राहणू. 11 वाजता घरी येईल 1 वाजे घेतो लगून माय मी काय मजा आणती की राहणू. नवरा वावर मजा आला होता विचार करा ना बायकोला एकटी कधी सोडेल नाही. पहिल्यांदा बाजारले गई म्हणे अजून एकटीले कधीच सोडेल नाही म्हणे. पहिल्यांदा बाजारले गई न जाणू अजून बायकोना पत्ता नाही सांगेल होता. बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा शेतात ते अजून बाई उनी नाही न जाणू. ऐका एखादा गाडीन चाक महिना ऍक्सिडेंट मा मरी गई. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतं. आता हा भाऊ घरी आला गाई गाई घरी आल्याच्या नंतर ओट्यावरनं बघतोय म्हणजे बापरे आपला घरात नवीनच दांगडो चालू आहे. कारण ती बहीण चालू होतं माय मी काय मजा दिक राहणं. त्यानं ओट्यावर चप्पल काढली घरात गेला रागातच बायकोकडे बघत होता तरी ती बहीण तीन रंगमा होती माय मी काय मजा दिक राहणं. माय मी काय मजा दिकी राहणू. अहो भाऊ जोरमा पाय उपतात मग तिने ध्यान गई अहो राग मा दिकी राहता. ती बहीण म्हणे माय एवढा राग मा नका द्या का म्हणे मी काय एकलीन करता नाही तुम्हाला करता एकलं यायचे म्हणे. आता नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं कशासाठी बाजाराला. आता आपण विनोद वजा करायचा आहे. मला थोडं विनोद मी झालं सांगा ना आवडस विनोद वजा करायचा आहे. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजाराला. मग माया हो अन दादा हो
तुम्हाला सुद्धा जसं त्या नवऱ्यानं बायकोला बाजार करायला पाठवलंय तसंच आपल्या समध्यांना त्या जगाच्या मालकानं बाजार करायला पाठवलंय. आणि बाजार जर चुकीचा केला तर तो नवरा हाय काही करणार नाही. म्हणून बाजाराला आपण आलोय, मग बाजार सावधगिरीनं केला पाहिजे. कारण हा जो नरदेव दिलाय ना, हा भगवंताच्या नामचिंतनासाठी आमच्या महाराजांनी सूचित केलं संतांचं प्रमाण देऊन की आपला जन्म या नरदेव आहे कशासाठी? या देवे दिला देह भजन गोमटा, नाही का? भजनासाठी भगवंतानं नरदेह दिलाय आणि पूर्ण शरीराला काम दिलेलं आहे. कोणत्या अवयवाकडे काय काम आहे हे सुद्धा आमचे संत सांगतात. फॉर एक्झाम्पल, हे